मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 5 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. मंडळी, कालच्या भागात त्यांनी काही काहीच दाखवलं नव्हतं बरं का. आता आज खरा तमाशा रंगलाय. काल काही कारणास्तव मला तुम्हाला एपिसोडचा भाग कालचा एपिसोडचा रिव्ह्यू देता आला नाही. पण आज बघा काय झालंय. पार्थने काव्यासाठी एक छान अशी प्लॅनिंग केली आहे. तिचे पाय वगैरे धुतोय तो गुलाबाच्या पाकळ्याने, तिला स्पेशल फील करवण्यासाठी. कोणाचं काय चाललेलं असतं आणि यांचं काय चाललेलं असतं. आता या सगळ्यामध्ये मिथुन काका आहेत त्याला मदतनीस पार्थला. तो काव्याला आता बसवतो त्यांच्या रूम मध्ये नेऊन. काव्या म्हणत असते, आता काय करू मी. मिथुन काका पार्थला सांगत असतात, ए बाबा नीट व्यवस्थित काय करायचं ते कर बरं. काव्या विचारत असते, काय करताय तुम्ही दोघं जण. पार्थ म्हणतो, थांबा ओ, सगळं सांगतो. त्याने ना ते काय म्हणतात, तो पाय धुवायला काहीतरी म्हणतात ना त्याला, ब्युटी पार्लर मध्ये करतात बघा ते काहीतरी, तर ते तसं काहीतरी प्रकार केलाय काव्यासाठी. त्याने स्पेशल अरेंजमेंट केली आहे. काही परफ्युम्स वगैरे आणलेत त्याने. मग मिथुन काका म्हणतात, काय मस्त वास येतोय रे पार्थ, सुगंध सुटलाय छान, आय लाईक दिस. काव्या म्हणते, हो सुगंध तर मला पण येत आहेत छान. पार्थ म्हणतो, सगळं सांगतो काव्या, सगळं सांगतो. काव्या म्हणते, मिथुन काका सांगा बरं मला हे काय करताय ते. तोवर मिथुन काका गेलेत बरं का. पार्थ म्हणतो, तुम्ही रेडी आहात का आता काव्या. काव्या म्हणते, मी रेडीच आहे. तुम्ही सांगाल का मला देशमुख काय करताय, नाही तर मी पट्टी काढेल. पार्थ म्हणतो, हो थांबा जरा. आता काव्याच्या पायाला हात लावत असतो बरं का पार्थ. तेव्हा काव्या म्हणते, काय करताय तुम्ही, असे पायाला का हात लावताय. पार्थ म्हणतो, थांबाव जरा, शांत बसा. मग काव्याचे पाय त्याने अलगदपणे त्या गंगाळामध्ये ठेवलेत आणि तिचे छान पाय वगैरे धुवून दिलेत त्याने. आणि म्हणत असतो, हे बघा डोळ्यावरची पट्टी काढू नका हा काव्या, कसं वाटते ते सांगा बरं. काव्या म्हणत असते, खूप छान वाटते देशमुख. आणि तो खूप वेळ तिचे पाय धुताना दाखवलाय. तर आता इकडे बघा खरा तमाशा रंगलाय तो या आर्याचा. आणि मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नवीन प्रोमो आलाय. येत्या सोमवारी तुम्हाला मोठा तमाशा दिसणार आहे बरं का मालिकेत. या आर्याने त्यांची जी सरोगसीची जी अग्रीमेंट फाईल आहे ना, तीच पळवली आहे बरं का काव्याच्या डोहाळ जेवणाच्या दिवशी. बघा तर हाच खरा तमाशा रंगलाय. आता या आर्याने ते टॅटू काढलं आई नावाचं, जीवाला काढायला लावलं बाबा नावाचं, भाग पाडलं त्याला हिने मुद्दाम काल. पण आता जीवा ते सगळं बघतो आणि सॉलिड रागवतो बरं का तिला. आणि नंदिनीची तर पार सटकलेलीच असते. नंदिनी तिला एवढी ऐकवते ना, फडा ऐका तर काय झालं. जीवा म्हणतो, हे काय आर्या, तू कधी काढलास टॅटू मला न सांगता. अगं ए आर्या बोल ना, ते म्हणजे टॅटू पार्लर मधनं आपण एकत्रच बाहेर पडलो, मग तू कधी काढलास टॅटू. नंदिनी म्हणते, तुम्ही हिच्यासोबत गेला होता टॅटू काढायला. जीवा म्हणतो, अगं हो, म्हणजे तुला सोडल्यावर आम्ही दोघं. अगं जाऊ दे नंदिनी, ते महत्वाचं नाहीये. नंदिनी चिडते आणि म्हणते, महत्वाचं तर सगळंच आता माझ्यासाठी. असं म्हणून ती आता बेडरूमचा दरवाजा लावून घेते बरं का आणि झापते आता आर्याला. नंदिनी म्हणते, माझ्या मागे काय काय चालू असतं ना ते मला कळणं महत्वाचं आहे, आणि तुझं काय चालू असतं ना आर्या ते मला सांग. आर्या म्हणायला लागते, अगं नंदू ऐक. नंदिनी म्हणते, बस कर आर्या, बस कर आता, अजिबात सारवासारव करू नकोस, बस झालं. काय झालंय तुझं हे. टॅटू नाही काढलास तू, हे लिमिट क्रॉस केलंय तू, त्याचा पुरावा आहे हा. आर्या म्हणते, अगं ऐकून तर घे. जीवा म्हणतो, स्टॉप इट आर्या, तू काय केलंस हे कळतंय का तुला. अगं केवढी मोठी चूक केली आहेस तू प्रेग्नंट आहेस ना, आणि तू तिलाच बोलतेस नंदिनीला ओव्हर रिॲक्ट करते म्हणून. तुझा ना स्वतःवर अजिबात कंट्रोल नाही. ते म्हणजे अशील तू स्वतःच्या मर्जीची मालकीण वगैरे, पण तुझ्या पोटात वाढणार बाळ आमचं आहे, विसरलीस का तू. नंदिनी म्हणते, तेच ना, त्यामुळे चिडचिड होतीये माझी. जीवा, आपलं बाळ आहे तिच्या पोटात. अगं गरोदरपणात कोणी टॅटू काढतं का गं. आर्या, एवढी बेसिक अक्कल नाहीये का तुला. तू हिंमत कशी झाली तुझी टॅटू वगैरे काढण्याची. जीवा पण ओरडतो, काय ग आर्या, अगं मला विचारायचं सरी ना टॅटू काढण्याआधी, मी तुला ओरडलो असतो ना. आलं लक्षात. नाही म्हणजे मी तुला अडवू नये म्हणून तू मला भरीच पाडलंस का आधी जाण्यासाठी. आलं माझ्या लक्षात. आणि मग स्वतः टॅटू काढला. अरे यार, कळतंय का तुला, तुझ्या या हौशेमुळे बाळाला काही झालं, रिॲक्शन झाली, काही रॅशेस झाली तर कोण जबाबदार आहे. नंदिनी म्हणते, आर्या हे माझं पण बाळ आहे बरं का. मग आर्या म्हणते, अरे माझं पण बाळ आहे यार. नंदिनी चिडते आणि म्हणते, खबरदार आर्या, तुझं बाळ म्हणत असतेस ना तू. अगं तुझं बाळ असतं ना तर त्याच्या जीवाशी असं खेळली नसतीस तू. आमच्या दोघांचं बाळ आहे हे लक्षात ठेव तू आर्या. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, नंदिनी बाळाला जन्म देऊ शकली नाही ना तरी नंदिनी आई होऊ शकत नाही असं नाहीये. कळलं का तुला. तुझ्या पोटात जे बाळ आहे ना त्याची आई नंदिनी आणि फक्त नंदिनी जीवा देशमुख हे कोरून ठेव तुझ्याही हृदयावर. हे काय ग आर्या, जीवाने बाबा म्हणून टॅटू काढला आणि तू लगेच आई म्हणून काढला. काय 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 अर्थ काय होतो या सगळ्याचा. आर्या, हे बघ आता तुझ्या लिमिट क्रॉस करतेस तू. काय आहे काय तुझ्या मनामध्ये जीवांबद्दल. बोल आता, बोल ना. आता काहीच बोलत नाही बरं का आर्या पण आणि जीवा पण. मग ही जाते आणि एक मार्कर घेऊन येते बरं का. मला एवढा मोठा प्रश्न पडलाय प्रेक्षकांनो, या सिच्युएशन मध्ये हिला सापडला कुठे मार्कर. कारण आमचे पोट्टे एक गोष्ट जागेवर ठेवत नाही. मला कोणतीच वस्तू सापडत नाही, म्हणजे पेन पेन्सिल एक्सेट्रा बरं का. पण नंदिनीला मात्र मार्कर सापडला बरं का. नंदिनी मार्कर आणते आणि तिच्या हातावर लिहिते.
म्हणजे ते आई लिहिलंय ना तिने, त्याच्यावर लिहिते बाळाची, मग ते आई तसंच राहतं टॅटूवर आणि खाली लिहिते नंदिनी आहे. इथे मला अमिताभ बच्चनवाला सीनचा फील आला बरं का. मेरा बाप चोर है असा सीन तुम्ही पाहिलाच असेल जुन्या पिक्चरमध्ये. तसं काहीतरी नंदिनीने आर्याच्या हातावर लिहिलं बरं का आणि तिला सांगितलं, लक्षात ठेव आता आर्या, या बाळाची आई नंदिनी आहे. जसं तू आई कोरलंस ना तसं हे कोरून घे तुझ्या हृदयावर. जे काही केलंयस ना, हे टॅटू काढलास ना तू, ही गोष्ट टॅटू सारखी तुझ्या मनावर कोर. कळलं का तुला? आता या आर्याचा घोर 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 अपमान झालेला आहे बरं का मंडळी. त्यामुळे तिने एक मोठा तमाशा केलाय. आता तो तमाशा तुम्हाला काव्याच्या डोहाळ जेवणाच्या दिवशी दिसणार आहे आणि त्याचा प्रोमो तुम्हाला लगेच दिलाय मी आजच्या एपिसोडच्या शेवटी. त्यामुळे बघत राहा, लागल्यानंतर होईलच प्रेम. जीवा आता चिडतो आणि म्हणतो, हे आर्या माझ्याकडे बघू नकोस बरं का. आतापर्यंत तुझ्या सगळ्या चुका मी नंदिनी समोर माफ केल्या. मी सगळं माफ केलं, पण आता नंदिनी जे बोलते ते बरोबर आहे. लगेच नंदिनी म्हणते, जीवा हिच्याशी बोलत बसू नका बरं. एखाद्या शहाण्या बाळाला फोन करा आणि एखाद्या डॉक्टरला विचारा की आपल्या बाळाला रिॲक्शन तर नाही ना होणार या टॅटूची. काय करू मी आता या टॅटूचं? ए आर्या एक काम कर, आपण ना आताच्या आता हा टॅटू काढून टाकू. लगेच जीवा म्हणतो, अगं नंदिनी थांब एक मिनिटं, तुला कळत नाही अगं, त्रास होत असतो टॅटू काढताना. म्हणजे टॅटू काढताना एवढा त्रास होत नाही जेवढा तो मिटवताना त्रास होतो ग नंदिनी. मी अनुभवलंय हे सगळं. थांब जरा थांब. आर्या आता नुसती गप्प उभी आहे बरं का. नंदिनी खूप रडते आणि म्हणते, का केलंस आर्या, का केलंस? तुला काहीच का नाही काळजी वाटली ग आमच्या बाळाची? मग ओरडते बरं का आर्या आता नंदिनीवर आणि म्हणते, बस करा बस. आणि प्रेक्षकांनो ही या दोघांना शेंड्या लावते बरं का. नंदिनी तर काही भुली पडत नाही हिच्या शेंड्यांना, पण हा जीवा मात्र चांगला भुली पडतो. बघा तर आता काय होतं पुढच्या सीन मध्ये. इकडे पुन्हा काव्या पार्थचा सीन दाखवलाय. पार्थ विचारत असतो काव्याला, कसं वाटतंय तुम्हाला? मग काव्या म्हणते, वाह काय छान वाटतंय, पण देशमुख हे सगळं माझ्यासाठी? त्यावर आता पार्थ म्हणतो, नाही नाही तुम्ही माझे पाय उधार घेतलेत ना त्याच्यासाठी. काव्या म्हणते, काय गंमत करता हो देशमुख? मग पार्थ म्हणतो, मला कळतंय बरं का काव्या, पायावर ओझं येतं ना, दिवसभर तुम्ही अभ्यास करता, काम करता, डोकं पण जड होतं ना तुमचं. लगेच आता काव्या म्हणते, ओ काहीतरीच काय देशमुख, तुमच्या रम्याचं डोकं असेल ना गुडघ्यात, माझं नाहीये. पार्थ म्हणतो, अच्छा माझी रम्या का? मग जातो रम्याचे पाय दाबायला. मग काव्या म्हणतो, काय हो तुम्ही देशमुख? मग पार्थ म्हणतो, अरे स्पेशल स्पा आहे देशमुखकडनं तुमच्यासाठी नाही का, पार्थ देशमुखकडनं स्पेशल फॉर यू. काव्या म्हणते, बापरे पार्थ तुम्ही काय कराल ना, तुमचा काही नेम नसतो देशमुख. पार्थ म्हणतो, कसं वाटतंय तुम्हाला? काव्या म्हणते, वर्ल्डचा बेस्ट स्पा असल्यासारखं फील होतंय मला. देशमुख खरंच म्हणजे जे काही करताय ना तुम्ही त्यामुळे मला स्वर्ग सुख मिळतंय बरं का. पार्थ म्हणतो, माझी बायको, माझ्या बाळाची आई, तुमच्यासाठी एवढे 5-10 मिनिटं काढले तर त्यात काय एवढं? त्यावर काव्या म्हणते, खरंच सांगू का तुम्हाला देशमुख, कुठल्याही मुलीला घरातल्या बाईला अशी ट्रीटमेंट मिळाली ना तर तिचं आईपणाचं आणि बाईपणाचं ओझं थोड्या वेळा का होईना कमी होईल. काय आहे ना, मनाने त्या कितीही कणखर असल्या ना तरी सुद्धा भार नाहीये हो बाळाचा, पण शरीराला तर त्रास होतो ना. नाही म्हणजे ज्या घरात काहीही न सांगता समजून घेणारे पुरुष असतात ना, त्या बायका खरंच लकी असतात बरं का. पार्थ म्हणतो, पुरुषांचं काय घेऊन बसलात तुम्ही? अहो त्यांना घडवणाऱ्या बायका सॉलिड असतात. अहो विषयच वेगळा आहे. आईने ना मला आणि जीवाला आधीपासून जाणीव करून दिली, बायको ही मैत्रीण असली पाहिजे, ती स्वतंत्र स्त्री सुद्धा आहे, ती दमते थकते, तिला त्रास होतो, हे संस्कार दिलेत ना माझ्या आईने, म्हणून तुम्हाला इतका छान भारी नवरा मिळालाय बरं का. काव्या म्हणते, हो का, बरं मग तुमचा देशमुख स्पा स्पेशल झाला ना की आपण आईला थँक्यू म्हणू. आणि मग तो पार्थ काव्याचे खूप वेळ पाय दाबताना दाखवलाय आणि तिला गारगार वाटताना दाखवलाय. इकडे आता ही आर्या या दोघांना कशी शेंडा लावते बघा. आर्या म्हणत असते, तुम्ही दोघं माझं ऐकूनच घेत नाहीये. नंदिनी म्हणते, तू काय बोलणार आहेस आता, काय बोलणार आहेस सांग ना. आर्या म्हणते, हा टॅटू मी तुमच्यासाठी नाही केला, हा टॅटू मी माझ्यासाठी केलाय, तुमच्या बाळासाठी तर अजिबात नाही केलाय. जन्मजयने त्याच्या हातावर बाबा असं गोंदवलं आणि मी आई म्हणून गोंदवेल असं वाटलंच कसं ग तुला नंदिनी? काय चीप विचार आहेत ग, असे विचार माझ्या डोक्यात. अगं हॉस्पिटलमधनं निघताना माझ्या आईचा फोन आला ग आज. ती मला म्हणाली, घर शिफ्ट करताना सामान लावत होते, तुझं सामान दिसलं ग. आई मला विचारत होती की कशी आहे सारू बाळा, ये ना ग आम्हाला भेटायला. आता मी कशी जाऊ तिच्याकडे, असं पोट घेऊन जाऊ का तिच्याकडे? सांग ना नंदिनी, काय विचार करेल आई माझ्याबद्दल? हे तर तिने मला विचारलंच असतं ना की तुझ्या पोटातल्या बाळाचा बाबा कोण आहे. काय उत्तर दिलं असतं मी माझ्या आईला? नंदिनी सांग ना. अगं माझ्याकडे काहीच उत्तरं नव्हती, हे सगळे प्रश्न माझ्या डोक्यात होते ग, मला काही सुचत नव्हतं मी काय करू वगैरे. अगं खूप आठवण येत होती ग तिची, म्हणून तिचे व्हिडिओज बघत बसले, फोटोज बघत बसले आणि वाटलं हा टॅटू काढावा.
माझं समाधान नाही झालं. काही विचार न करता शॉपमध्ये गेले. हायजीन वगैरे बघितलं आणि सांगितलं त्यांना, की हा टॅटू मला टेम्पररी टॅटू करून द्या, असं मी सांगितलं त्या शॉपवाल्याला. मग नंदिनी म्हणते, "काय? हा टॅटू तू टेम्पररी केलास?" म्हणजे तात्पुरता टॅटू बरं का प्रेक्षकांनो. मग यामुळे काही हानी होत नाही वाटतं बहुतेक. आता ते काही मला माहिती नाही काय प्रकरण आहे. मग आर्या म्हणते, "माझ्या आईच्या आठवणीत काढला मी हा टॅटू." जीवा म्हणतो, "आधी का नाही सांगितलंस तू आम्हाला?" त्यावर आर्या म्हणते, "किती बोललात तुम्ही दोघं जण, मला बोलू पण नाही दिलं." "काय काय म्हणालीस तू नंदिनी? किती घालून पाडून बोललीस गं? हुशार डॉक्टरला दाखवा म्हणे." "अगं मी काय मूर्ख वाटले का तुला? मला कळतं टॅटूमुळे त्रास होतो बाळाला. अगं मी एक बाळ जन्माला घातलंय आणि एक बाळ गमावलेली आई आहे गं मी. मला पण सगळं कळतं." "बापरे, माझं डोकं दुखायला लागलं आता," असं म्हणून ती नाटकं करायला लागते बरं का. जीवा लगेच तिला बसवतो खाली आणि म्हणतो, "जाऊ दे, जाऊ दे आर्या, सॉरी, सॉरी, शांत हो. मी तुला सॉरी म्हणतोय ना." "अगं जाऊ दे, सोड सगळं. नंदिनी आपण ना चुकलं गं. अगं आपलं चुकलंच. अगं आपण ना पटकन रिॲक्ट झालो गं तिच्यावर." लगेच आर्या म्हणत असते जीवाला, "जाऊ दे रे, सोड रे. मगाशी काय म्हणालास तू? तू बाबा टॅटू केला म्हणून मी आई केला? नाही गं बाई नंदिनी, नाही. मी काय करू म्हणजे पटेल तुला? नवरा तुझाच आहे गं बाई. हे बाळपण तुझंच आहे. मला काय करायचंय बाई? सगळं तुझं आहे. माझं कोणी नाहीये, कोणी नाहीये. एकदा का तुमचं बाळ तुम्हाला दिलं ना, की मी होईल मोकळी, एकटी होऊन जाईल मी." ही बोलते का इमोशनल ब्लॅकमेल करते तेच कळत नाहीये. आर्या म्हणत असते, "बाई हे जे काही मला मिळालंय ना, बाळाचं सुख, मैत्रीची चाहूल, थोड्या काळासाठी माझ्या नशिबात राहू दे गं नंदिनी, नको रोखू गं, हात जोडते मी." लगेच जीवा म्हणतो, "नाही गं आर्या, तुझ्यापासून हे कोणी हिरावून नाही घेणार आहे." बरं प्रेक्षकांनो, मला एक लॉजिक यांचं कळत नाहीये. जीवा होता ना तिच्यासोबत, त्याला माहिती आहे ना काय काय झालं. तिनेच त्याला भरीस घातलं टॅटू काढायला आणि ती पुन्हा टॅटू काढून आली. जीवाला कसं बरं विश्वास पटला हिच्यावर? कॉमेडीच आहे बाई सगळी. जीवा तिला म्हणत असतो, "आर्या तू एकटी नाहीयेस, मी तुला सॉरी म्हणतोय ना, जाऊ दे ना, सोड ना. सॉरी अगं मी म्हणतोय ना, शांत हो ना." आता तो तिचा हात हातात घेतो बरं का. तेव्हा ही मनात काय बोलते आर्या, "काय छान वाटतंय, जीवाने हात घेतला. किती दिवसांनी हात हातात घेतलाय त्याने." शेवटी नंदिनी म्हणते, "अगं ए आर्या बाई, मी पण म्हणते तुला सॉरी, पण आता कशाला एवढं प्रकरण वाढवतेस? बस कर, नको वाढवूस विषय प्लीज." "अगं ए बाई आर्या, हे बघ चुकलं माझं, चुकलं बस." "अगं बाई ठीक आहे, चुकलं माझं, मी माफी मागते, पण रिक्वेस्ट करते, समज देते असं समज बाई. पण याच्यापुढे काहीही करशील ना तर आधी आम्हा दोघांना विचार, परस्पर काही करायला जाऊ नकोस. कारण या बाळाची." आता लगेच आर्या ओरडते नंदिनीवर आणि म्हणते, "हो हो हो, माहितीये मला, या बाळाची आई तूच आहेस. मला 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 मगाशी म्हणालीस ना की हातावर टॅटू काढून घे, बाळाची आई नंदिनी येते. हो ना, हो ना नंदिनी? अगं टॅटूच काय काढायचा, अख्ख्या जगाला सांगते ना मी की बाळाची आई तू आहेस. खाली सगळ्यांना ओरडून सांगते बाळाची आई तू आहेस म्हणून." असं म्हणून ही मुद्दाम आगदावणेपणा करते बरं का आर्या आणि सगळ्यांसमोर सांगायला जाते, म्हणजे यांना धमकी देते, पण तिथे जाऊन नौटंकी करते बरं का मंडळी. अरे यार, काय चाललंय आपल्या मालिकेत? आपली मालिका कुठून कुठपर्यंत आली आहे प्रेक्षकांनो? आठवतो का तुम्हाला पहिला पहिला भाग आणि आत्ताचा भाग? अरे देवा, काय बोलू, काही कळेनासं झालं. पण कालच्या एपिसोडमध्ये त्यांनी काही म्हणजे काहीच दाखवलं नव्हतं. म्हणजे काय बोलावं ते पण मला सुचलं नाही एपिसोड पाहिल्यावर. असो, आता हे दोघंचे दोघं तिच्या मागे मागे चाललेत. आता इकडे पार्थ आणि काव्या मस्त आईस्क्रीम खात असतात, सगळे खाली गप्पा मारत असतात. आर्या एवढी जोरात पळत येते ना प्रेक्षकांनो त्या जिन्यावरनं, हे सगळे बघतच राहतात आर्याकडे. रम्या आणि वसू आत्याला तर नवलच वाटतं, त्या दोघी आहेतच तिथे नेहमीप्रमाणे. आता बघा आता ही लगेच खाली येते आर्या आणि म्हणते, "आई." मानिनी म्हणते, "अगं हो हो आर्या, काय काय झालं? अगं बोल बेटा, काय सांगायचंय का काही तुला? आणि अशी काय गं धावत आलीस?" लगेच आर्या म्हणते, "नंदिनी." आता लगेच मानिनी म्हणते, "काय नंदिनीचं काय आमच्या? काय गं बाई, काय बोल ना." आता त्या मानिनीचं इथपर्यंत आलंय जीव बरं का, काय झालं ते कळे ना मानिनीला. मग लगेच नंदिनी सगळी सारवासारव करते आणि म्हणते, "अहो आई, ती म्हणते की नंदिनीची काळजी घ्या, एवढं सांगायचं होतं तिला." आता रम्याला आणि वसू आत्याला सगळं कळतं बरं का, काहीतरी भानगड आहे म्हणून. मग जीवा आणि नंदिनी दोघं एकमेकांकडे भामट्यासारखे बिचारे पाहायला लागतात. लगेच मानिनी म्हणते, "अगं बाई, नंदिनीची काळजी घेऊ? बरं बाई आर्या, घेते हं, पण तू आधी स्वतःची काळजी घे." "अगो केवढ्या जोरात धावत आलीस, काय आर्या, काळजी घे, बाळ आहे ना बेटा पोटात तुझ्या, कधी आलीस ग तू?" आता आर्या रागाने बघत असते बरं का नंदिनीकडे, पण नंदिनीच उत्तर देते, "अहो आई, ती मगाशीच आली, आता निघते ती." मग काव्या म्हणते, "अरे आईस्क्रीम खातेस का आर्या, ये ना, बस ना." पार्थ म्हणतो, "अगं आई, तो प्रसाद दे ना तू आणलेला मगाशी." आता मानिनी म्हणते, "अगं बाई माझी मैत्रीण पुष्पा गेली होती अष्टविनायकाला, घे घे, प्रसाद आहे त्याचा." आता आर्याने तिचा डावा हात पुढे केला बरं का, कारण तिने उजव्या हातावर टॅटू काढलाय ना. आता सगळेजण बघायला लागतात, तिने डावा हात पुढे केलाय. मानिनी म्हणते, "अगं ए बेटा, उजव्या हातात प्रसाद घ्यायचा असतो."
आणि मग खूप दिवसांनी डंगचिक 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 म्युझिक त्यांनी लावलं आणि आता ती उजवा हात पुढे करते का हे बघायसाठी आपल्याला उद्याचा एपिसोड पाहावं लागणार आहे. फक्त ती अशी मूठ वळून ठेवते आणि आजचा एपिसोड त्यांनी इथेच संपवला. मजा आली की नाही प्रेक्षकांनो. पण आता पुढच्या एपिसोडमध्ये त्यांनी रम्या चोमडेपणा करते असं दाखवलंच बरं का. मला वाटलंच होतं बरं का प्रेक्षकांनो की रम्या या आर्याला मदत करेल वगैरे. मी तुम्हाला मागच्या भागातच सांगितलंच होतं. आता आर्या निघालेली असते तेव्हा रम्या तिच्या गाडीत जाऊन बसते बरं का. पुढचा प्रोमो त्यांनी असा दाखवलाय. जीवा सगळ्यांना टॅटू दाखवतो बरं का. बाबा असा टॅटू त्याने काढलेला असतो. ऑब्विसली हे विषयांतर करायसाठी जीवाने दाखवलं असणार आहे. मग रम्या आर्याच्या गाडीत जाऊन बसते आणि म्हणते अगं जीवाने जसा बाबा टॅटू काढलाय ना आता तसाच एकेकाळी टॅटू काढला होता त्याने त्याच्या हृदयाच्या जवळ. त्यावर आर्या म्हणते नंदिनीचाच टॅटू काढला असेल. मग रम्या म्हणते नाही गो बाई काव्याचा टॅटू काढला होता. हे ऐकून आर्याच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. तिला जीवा आणि काव्याच्या अफेअर बद्दल माहित नव्हतं. इकडे आता जीवा नंदिनीला सांगतो की आपण तिच्या कलेनं घेऊ. आपलं बाळ आहे तिच्या पोटामध्ये आता काय करते त्याला. पण नंदिनीला काही हे पटेना. तिला काहीतरी संकटाची चाहूल लागते. इकडे आता आर्या म्हणत असते मनाशीच नंदिनी तू माझ्या हातावर लिहिलंस ना की बाळाची आई नंदिनी आहे पण आता मी पण तुझ्या हातावर लिहिणार आहे की माझा जन्म जे आहे असं काहीतरी ती धमकी देते बरं का मनाशी स्वतःला. असो आणि आता पुढचा प्रोमो ऐका. जो नवीन प्रोमो आलाय ना त्या प्रोमोत आपल्याला असं दिसतंय काव्या खूप खुश असते. डोहाळ जेवणाचे फोटो काढत असते. पोजेस घेत असते वेगवेगळे पार्थ आणि काव्या. तेव्हा नंदिनी पण खुश असते बरं का. आणि या डोहाळ जेवणाच्या सगळ्या लगबगीमध्ये या आर्याने त्यांची फाईल चोरली आहे. त्यांचं जे करार झालाय ना सरोगसीचा आता त्या कराराची फाईलच तिने चोरली आहे. नंदिनी आणि जीवा खुश असतात. नंदिनी म्हणत असते किती गोड दिसते ना माझी बहीण. त्यावर जीवा म्हणतो तू पण आता लवकरच आई होणार आहेस नंदिनी. आणि ही आर्या मनाशीच बोलत असते आई म्हणे आली मोठी बाळाची आई. बघू आता ही नंदिनी कशी बाळाची आई होते ते. हे सगळे डॉक्युमेंट्स तिने चोरले आहेत आणि आता यांना ती दगा फटका करणार आहे. बघूयात आता येणारे भाग कसे रंगणार आहेत. मंडळी आवडला ना आजचा एपिसोड रिव्ह्यू मग लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा.